वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। पिता की जय हो, पुत्र की जय हो, पवित्र आत्मा की जय हो। सर्वधर्माय नमः, सर्वपंथाय नमः, विश्वाय नमः। सर्व धर्मांनी सांगितलं मानवाला श्रेष्ठ आहे। मग ते मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेला इस्लाम धर्म असो की महावीरनी सांगितलेला जैन धर्म असो, श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता असो की गुरु नानकांची गुरुवाणी, हे विचार आजही अनादी कालापासून तुम्हा आम्हाला चांगला मार्ग दाखवत आहे। म्हणून धर्मग्रंथ श्रेष्ठ आहे, वंदनीय आहे। पण विचार करा, हे धर्मग्रंथ ज्यांनी लिहिले ते किती श्रेष्ठ असेल, आहे ना? म्हणून आपण ते महावीर असो, मोहम्मद पैगंबर असो, भगवान कृष्ण असो, राम असो की गुरु नानक असो, आपण त्यांच्या जयंत्या पुण्यतिथी साजरी करतो की नाही? पण कधी विचार केला, हे गुरु नानक देवजी असो, प्रभू येशू असो, मोहम्मद पैगंबर असो, राम असो, कृष्ण असो, जर यांना जन्म देणारीच नसती तर आले असते हे जन्माला? नाही। आणि हे जर जन्माला आले नसते तर धर्मग्रंथ आले नसते। मग सगळ्यात मोठी, सगळ्यात वंदनीय, सगळ्यात ज्येष्ठ, सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल? या संत महात्म्यांना जन्म देणारी माता मातृशक्ती। त्याच मातृशक्तीने हे थोर संत महात्म्यांना जन्म दिला, लढवय्यांना जन्म दिला। म्हणून आज तुम्ही आम्ही शाबूत आहोत, प्रगतीच्या वाटेवर आहोत। चला, धर्मग्रंथ, संत महात्मे
यांना वंदन नेहमीच करतो, पण याचा जो मूळ आत्मा, मूळ गाभा आहे, ती आहे मातृशक्ती. जी आई लेकराला जन्म देते, प्रसव वेदना झेलते, 9 महिने 9 दिवस 1 किलोचं वजन, 1 किलोचा थैला, 3 किलोचं वजन बाजारात जर घेऊन गेलं तर 1 दिवस ठेवायचं जीवावर येते. 9 महिने गर्भाचं वजन पेलणारी आई कुठलाही मोबदला मागत नाही. स्वतःच्या रक्तापासून बनवलेलं दूध ज्या लेकराला पाजते त्याचा मोबदला ती आई कधीच मागत नाही. जेही देते भरभरून, जेही देते सर्वस्व अर्पण करून, ती आहे मातृशक्ती. मला सांगा, या मातृशक्तीचा जय जयकार केल्याविना काही सफल होऊ शकेल नाही. एकदा जोरदार तुमचा जयकार येऊ द्या, मातृशक्ती की. मला तुमचा आवाज अजूनही भावला नाही. तुम्ही एकदा जोरदार आवाज लावा. चैतन्य निर्माण करायची ताकद या मातृशक्तीत आहे, ती तुम्ही निर्माण करायची आहे. एकदा जोरदार म्हणा, मातृशक्ती की. क्या बात आहे. मी तुम्हाला वंदन करतो, त्या आईला वंदन करतो, त्या मातृशक्तीला वंदन करतो ज्यांनी देशात समाज सुधारक, थोर विचारवंत, साहित्यिक, कवी, कलाकार दिले. त्या मातृशक्तीला वंदन करतो या एका विशेष गीतानं, जे गीत आम्ही आज लिहिलं केवळ मातृशक्तीसाठी. हा आमचा पहिला कार्यक्रम. आम्हाला असं वाटलं की आईला, मातृशक्तीला वंदन केल्याशिवाय सगळे गाणे अधुरे. अहो, जगातलं सगळं मोठं संगीत कुठलं माहित आहे? मोठमोठे पंडित जर गायला बसले, वाजवायला बसले, तर त्यांचं संगीत जितकं प्रभाव टाकू शकत नाही, त्याहीपेक्षा असंख्य पटीनं ताकद आहे आईच्या अंगाई गीतात. वेदनाग्रस्त बाळ झोपी जाते, ही आईच्या अंगाईची ताकद. चला मातृशक्तीला वंदन करूया ते या गीतानं. गात आहे आमचे सहकारी कलाकार. माँ को करते प्रणाम, माँ को करते सलाम, माँ को करते प्रणाम हम, माँ को करते सलाम, माँ को करते प्रणाम हम, माँ को करते सलाम, माँ को करते प्रणाम हम, माँ को करते सलाम. जिसने हमको जन्म दिया उस माँ को करते सलाम, माँ को करते प्रणाम हम, माँ को करते सलाम, माँ को करते प्रणाम हम, माँ को करते सलाम. जिसने हमारा गर्भ में बोझ ढोया है बिन दाग, जिसने हमारा गर्भ में बोझ ढोया है बिन दाग, जिसने हमारा गर्भ में बोझ ढोया है बिन दाग, माँ को करते प्रणाम हम, माँ को करते सलाम, माँ को करते प्रणाम हम, माँ को करते सलाम. नवरात्री आली की सगळ्यांना उत्साह येतो, आईची आठवण होते. काय नाही करत, व्रत वैकल्य, मंदिराकडे पावलं जातात, उपास तापास सर्व काही करतो. आणि नवरात्री गेल्यावर येते का आठवण? नाही.
शास्त्रांनी सांगितलं या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या भूतलावर ही आदिशक्ती आदिमाया आईच्या रूपानं विराजमान आहे सांगते शास्त्र सांगताय. आम्ही मानतो केवळ नवरात्रात, पण आज अहो आईच्या गर्भातच जन्माला यायच्या अगोदर आईला त्या आदिशक्तीचा खात्मा केला जातो. विज्ञानाच्या साह्यानं जेव्हा माहीत पडते कुटुंबाला की मुलगी जन्माला येणार आहे, तिला जन्माला यायच्या अगोदर संपवल्या जाते. चुकून भाकून जर जन्माला आली तर दुय्यम स्थान दिल्या जाते, अवहेलना केल्या जाते, पैशाच्या तराजूत तोलल्या जाते. ही आमची संस्कार, ही आमची संस्कृती. आता तर लयाला गेली. शेवटची वेळ आली की आईच्या गर्भात तिला येणारं बाळ हे मुलगा असावं की मुलगी हे येण्याच्या अगोदर ठरविल्या जाते. अशी टेक्नॉलॉजी, असं तंत्रज्ञान आलेलं आहे. आणि गर्भधारणा झाल्यानंतर ते मुलगा आहे की मुलगी हे तपासल्या जाते, आणि मुलगी असेल तर तिला संपवल्या जाते. जी आदिशक्ती मंदिरात आहे, जी आदिशक्तीची आम्ही सगळे उपासना करतो, तीच आदिशक्ती आईच्या गर्भातून येताना मात्र आर्त रूपानं हाक देत आहेत तुम्हाला आम्हाला. अरे मी मातृशक्ती आहे, मी तुमची मुलगी रूपानं सेवा करणार आहे, मी तुमची भावी पत्नी होणार आहेत, मला संपवू नका. पण आम्ही स्वतःच्या स्वार्थापायी, खुळचट कल्पनापायी मुलगा वंशाचा दिवा, चुकीची कल्पना. या कल्पनेला भुरळ पडत आम्ही मुलीला संपवतो. पण ती बिचारी आदिशक्ती, ती मुलगी भ्रूण रूपात गर्भात असताना ती कशी आवाज देते. हे गाणं तुम्ही अवश्य मनापासून ऐका. संगीत म्हणून नव्हे, शब्द म्हणून. हे गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझ्याही डोळ्यात अश्रू आले. हे गाणं ज्या गायिका गात आहेत, ज्यांनी ऐकलं त्यांनाही भारावून आलं. तुम्ही ऐका, निश्चित या गाण्याचे शब्द मनाला बोचणारे आहेत, जागृत करणारे आहेत. एका गर्भातील गर्भरूपी मुलीची हाक काय असू शकते. जन्माच्या अगोदर ती अजन्मी राहते आणि ती कशी हाक देते ते ऐकूया या गीतात. आना है
मुझको, डॉक्टर की निष्ठा और बाबुल की सोच को, अर्थ की व्यवस्था से जन्मी मजबूरी को, विश्व की बिरादरी में इंसान की दूरी को, ममता की हत्या है, ममता की हत्या है, गर्भ ना गिराने दे, मैं तेरी कन्या हूँ, मुझको तू आने दे। मैं शीर पद्मावती झांसी रानी हूँ, रूप पांड्य साका सावित्री वाणी हूँ, पधनि पम पदमा गम पधनि सरे गए सा, चीनम्मा चांद बीबी मैं ही अहिल्या हूँ, मैं माँ कस्तूरबा बापू की वाणी हूँ, पत्नी हूँ, माता हूँ, दादी हूँ, नानी हूँ, बच्चों के वोटों की चंचल कहानी हूँ। फिर से मुझे उनको किस्से सुनाने दे, माँ तेरी ममता का आंचल सुख पाने दे, आना है मुझको भी, आना है आने दे, माँ तेरी ममता का आंचल सुख पाने दे, माँ तेरी ममता का आंचल सुख पाने दे, मैं तेरी कन्या हूँ, मुझको तू आने दे। हो मा मुझे आने दे. एका आदिशक्तीला अशी आर्तत हाक द्यावी लागते. येणारी आदिशक्ती ती आईच्या गर्भात आहे, तुम्हाला हाक देत आहे, मां मुझे तेरे ममता की छाया चाहिए, ममतामयी आंचल चाहिए. आणि तुम्ही काय करता? विचारा स्वतःच्या मनाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगाला बदलवण्याची ताकद आहे ती केवळ मातृशक्तीत. या महाराष्ट्रावर जेव्हा अत्याचार सुरू होते, मोगलाची मोगलशाही फोपावलेली होती, अशा परिस्थितीत एका जिजाऊने आपल्या लेकराच्या माध्यमातून कायापालट करून दाखवला. मग तुम्ही तर एवढी मोठी जनसमुदायाच्या रूपाने आलेली मातृशक्ती आहे, तुम्ही का नाही करू शकत? असं म्हणतात, हिम्मत होनी चाहिए, संसार बदल सकता है. तुमच्यातली आदिशक्ती अगोदर जागृत करा, हिम्मत बाळगा. हिम्मत होनी चाहिए, संसार बदल सकता है. पाप और पुण्य में विश्वास बदल सकता है. तुम्हारे अंदर ही शक्ति है, तुम्हारे अंदर ही शक्ति है. जरा आजमा के तो देखो, ये धरती तो क्या अंबर भी बदल सकता है. ही ताकद तुमच्यात आहे, ही बदलवण्याची तुमच्यात आहे ताकद. म्हणून आम्ही आज एवढे कलाकार, ही सगळी आरोग्य विभाग तुमच्याकडे आशेने बघतायत. ही आशा आहे की महिला शक्तीच केवळ या स्त्री भ्रूण हत्येला आळा घालू शकतात. आता जाऊ द्या. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात तुम्ही नेहमी बघितली असेल, श्री गणेशाच्या पूजनानं केल्या जाते ना. असं म्हणतात की कुठल्याही कार्यक्रमाचा श्री गणेशा होतो, कामाचा श्री गणेशा होतो, हा वाक्प्रचार आहे. मला सांगा, जगामध्ये जर 33 कोटी देव आहेत, मग सगळ्यात मोठं मानाचं स्थान श्री गणेशाला का दिलं? आमचा महाराष्ट्र गणेशोत्सवासाठी फेमस आहे, प्रसिद्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा गणेशोत्सव जगात गाजतोय, पुन्हा फेस्टिवल. कधी विचार केला श्री गणेशाला पहिलं मानाचं स्थान का दिले जाते? मित्रांनो, त्याचं रहस्य एकच आहे. जगामध्ये इतके थोर विधाते, महात्मे, देव सगळे काही झाले, पण केवळ आईच्या शब्दासाठी, केवळ आईला दिलेल्या वचनाच्या परिपूर्ततेसाठी प्राणाचं बलिदान करणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे श्री गणेश. तुम्हाला ही कथा माहित आहे. आई पार्वतीने सांगितलं, मी आंघोळीला चालली, कुणी येईल तरी त्याला येऊ द्यायचं नाही. चुकून वडील आले, युद्ध झालं, शिवानी त्याची गर्दन छाटली, श्री गणेश संपले. मग योग शक्तीनं त्यांचं पुनर्जीवन सुरू झालं. ही आख्यायिका तुम्हाला माहित आहे, मला त्या आख्यायिकेचं घेणं देणं नाही.
मी सांगतोय ते हेच की जो मुलगा, जो पुरुष आईच्या शब्दासाठी जर समोर येत असेल, पुढाकार घेत असेल, मातृशक्तीच्या गौरवासाठी समोर येत असेल, त्याला अढळ पद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की या मातृशक्तीला कसं वाचवायचं, काय करायचं. चला, कार्यक्रमाचा श्री गणेश आपण गणेशानी करायला पाहिजे होतं, पण ज्या गणेशानी आईच्या शब्दासाठी प्राणार्पण केलं त्याला विसरून चालणार नाही. आम्ही आता मात्र त्या मातृभक्ताला पहिलं पुष्प आपल्या सगळ्यांतर्फे अर्पण करतोय आणि श्री गणेशाच्या चरणाशी हे छान संगीत आपल्या सगळ्यांकडून वाहतोय की हे श्री गणेशा, तू बुद्धीची देवता आहेत. या जनमानसा सगळ्यांना बुद्धी दे, नसेल तर दे, असेल तर जाग्यावर येऊ दे. आणि आमच्या ज्या भ्रूण हत्या आणि महिलांचं प्रमाण कमी होत आहे, गर्भामध्ये स्त्रीचं भ्रूण मारल्या जात आहे, संपवल्या जात आहेत, अशा कर्दनकाळी भस्मासुराला तुझ्या कृपेनं ठार कर आणि आमचं रक्षण कर. हेच मागणं मागत आम्ही हे गीत सादर करतो.